Welcome children. Students, last time we discussed about tense. How many part of tense? There are three main part of tense: future tense, past tense, present tense. आपल्याला अजून अधिक माहिती टेन्सच्या संदर्भात, काळाच्या संदर्भात पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनामे ज्यांचा काळामध्ये उपयोग होतो, काळ समजावून घेण्यासाठी ज्याचा उपयोग होतो, ते आपल्याला आज पाहायचं आहे. बघा, एकवचन, प्रथम पुरुषी आणि अनेक वचन याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. बघा, तर प्रथम पुरुषी एकवचनी आय. आय या शब्दाचा अर्थ काय आहे? मी, मला, माझ्याने. अनेक वचन त्याचं काय येईल? तर उई, आम्ही, आम्हाला, आमच्याने. द्वितीय पुरुष एकवचन काय येईल? यू, तू, तुला, तुझ्याने. असं साधारणतः द्वितीय पुरुष येऊ शकतं. द्वितीय पुरुष अनेक वचन यूच येईल. तुम्ही, तुम्हाला, तुमच्याने. असा त्याचा अर्थ आपल्याला अनेक वचनामध्ये घ्यायचा आहे. तृतीय पुरुष एकवचनी काय येईल? ही, तो, त्याने, त्याला, त्याच्याने. असं आपल्याला घेता येऊ शकतं. तृतीय पुरुष अनेक वचनी दे, ते, त्या, ती. असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. पुढचं तृतीय पुरुष एकवचन सी, ती, तिला, तिने, तिच्याने. नेक्स्ट तृतीय पुरुष एकवचनी इट, ते, त्याला, त्याने. असं आपल्याला घेता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, टेन्स काळ समजण्यासाठी जसं पर्सनल प्रोनाउन्स समजून घेण्याची आवश्यकता आहे, तसा अजून एक मुद्दा समजावून घेण्याची आवश्यकता मला वाटते. पुढचा मुद्दा आहे हेल्पिंग व्हर्ब्स. टू बीची रूपं असंही त्याला म्हणतात. कोणकोणती टू बीची रूपं आहेत? हेल्पिंग व्हर्ब्स कोणकोणते आहेत? तर ते पण आपण समजावून घेऊया. पहिलं हेल्पिंग व्हर्ब्स आहे एम, ए यम. एम म्हणजे आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरा आहे इज, आय यस. इज म्हणजे आहे. नेक्स्ट आहे वेअर. वेअर, डब्ल्यू ई आर ई. वेअर म्हणजे होतो, होतास, होता, होते. असा त्याचा अर्थ आहे. विल बी. विल बीचा अर्थ काय आहे? असशील, असाल, असेल, असतील. असा त्याचा अर्थ आहे. पुढचं टू बीचं रूप आहे आर. आहोत, आहेस, आहात, आहेत. असा त्याचा अर्थ आहे. पुढचं हेल्पिंग व्हर्ब आहे वॉज. होतो, होता, होती, होते. असा त्याचा अर्थ होतो. शाल बी. शाल बीचा अर्थ आहे असेन, असू. अशी ही हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. आणि ही हेल्पिंग व्हर्ब जी आहेत ती आपल्याला या काळामध्ये वाक्य तयार करताना, वेगवेगळ्या काळांच्यामध्ये वाक्य तयार करताना त्याचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो होऊ शकतो. टू हॅवची पण रूपं आपल्याला समजावून घेण्याची आवश्यकता आहे, ज्यांचा या तिन्ही काळांच्यामध्ये उपयोग होतो. कोणकोणती टू हॅवची रूपं आहेत? बघा, हॅव, एच ए व्ही ई. हॅव म्हणजे च्या जवळ आहे, ला आहे असा त्याचा अर्थ होतो. हॅज, एच ए एस. हॅज म्हणजे च्या जवळ आहे, ला आहे असा त्याचा अर्थ होतो. हॅड, ला होतो, होतो, होती, होते असा त्याचा अर्थ होतो. आपण भूतकाळी वाक्य तयार करताना याचा उपयोग सदैव आपल्याला होऊ शकतो. व्हर्ब्स कोणकोणते आहेत? वास्तविक पाहिले तर क्रियापदाची मूळ रूपे तीनच आहेत, परंतु या ठिकाणी आपल्या सोयीसाठी चालू काळ आणि चालू पूर्ण काळ चटकन समजण्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप बनवलेले आपल्या लक्षात येतं. कोणतं आहे ते चौथं रूप? कसं ओळखायचं ते चौथं रूप? याचाही विचार आपल्याला करायचा आहे. क्रियापदाच्या पहिल्या रूपास क्रियापदाचे मूळ रूप म्हणतात.
काळामध्ये उपयोग करताना क्रियापदाचे पहिले रूप टू शिवाय घेतले आहे हे लक्षात आपण ठेवले पाहिजे. क्रियापदाचे पहिले रूप टू राईट, राईट म्हणजे लिहिणे. क्रियापदाचे दुसरे रूप, उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे, रोट, WROTE, रोट म्हणजे लिहिला, लिहिली, लिहिले, हे दुसरं रूप आहे. क्रियापदाचे तिसरे रूप रिटन, लिहिलेला, लिहिलेली, लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. आणि क्रियापदाचे चौथे रूप, मी जसं तुम्हाला म्हटलं मूळ रूप 3च आहेत, पण आपल्याला ओळखायचं असेल तर ते चौथं रूप सोयीचं होतं, म्हणून रायटिंग असा त्याचा अर्थ होतो. WRITING, रायटिंग या शब्दाचा अर्थ आहे लिहित, लिहित असा त्या शब्दाचा अर्थ असलेला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक मुद्दा आहे क्रियापदाला यस किंवा ईएस लावण्याचे नियम. हे सुद्धा आपल्याला काळामध्ये वाक्य तयार करत असताना याचा उपयोग होतो. काय नियम आहे त्याचा? साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ राईट, राईट्स, स्पीक, स्पीक्स. दुसरा नियम काय सांगतो बघा, क्रियापदाचे शेवटचे अक्षर यस, SH, CH, X, Z किंवा O असल्यास ईएस लागतो. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला त्याचं, गो, गोज, डू, डज, पास, पासेस, टीच, टीचेस. तिसरा नियम असा आहे विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदामध्ये शेवटच्या आधीचे अक्षर व्यंजन असल्यास आणि शेवटचे अक्षर वाय असल्यास ईएस प्रत्यय लागतो व ईएस लावताना वायच्या जागी आय होतो. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्लाय, FLY, फ्लाय, त्याचं अनेक वचनी रूप कसं होईल विद्यार्थी मित्रांनो? तर त्याचं अनेक वचनी रूप होईल फ्लाईज. क्राय कसं होईल अनेक वचनी त्याचं? तर क्राईज असं त्याचं अनेक वचनी रूप होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो, केस. केस म्हणजे CASE, केस म्हणजे विभक्ती. मग 3 प्रकारच्या विभक्ती असतात, प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती आणि षष्ठी विभक्ती. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पजेसिव्ह केस अशा 3 प्रकारच्या विभक्ती असतात. आता या 3 प्रकारच्या विभक्तीमध्ये काही टू बीची रूपं जी आहेत, ही टू बीची रूपं सुद्धा इथं दिलेली आहेत. ती आपण तेवढी या काळामध्ये ज्याचा उपयोग होतो ती समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमा विभक्तीची रूपं बघू आपण. तर आय, मी, उई, आम्ही, यू, तुम्ही, ही, तो, सी, ती, इट, ते, दे, ते, त्या, ती ही प्रथमा विभक्तीची रूपं असलेली आपल्या लक्षात येतात. द्वितीय विभक्तीमध्ये काय काय येतं बघा, आयचं काय होतं? मी म्हणजे मला. उईचं होतं अस, आम्हाला. यूचं होतं यू, तुम्हाला. हीचं होतं हिम, त्याला. सीचं होतं हर, तिला. इटचं होतं इट, त्याला. देचं होतं देम, त्यांना. विद्यार्थी मित्रांनो, षष्ठी विभक्तीचं काय होतं बघा, षष्ठी विभक्तीचं आय प्रथमा विभक्ती आहे, त्याची षष्ठी विभक्ती होती माय, माइन, माझा, माझी, माझे. आता उईचं काय होईल? आवर, आवर्स, आमचा, आमची, आमचे. यूचं काय होईल बघा, युवर, युवर्स, तुमचा, तुमची, तुमचे, तुझा, तुझी, तुझे. हीचं काय होईल? हीज, त्याचा, त्याची, त्याचे. सीचं काय होईल? हर, हर्स, तिचा, तिची, तिचे. इटचं काय होईल? इट्स, त्याचा, तिचा, त्याचे. देचं काय होईल? देअर, देअर्स, त्याचा, त्याची, त्यांचे असं होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रियेचा काळ दर्शवणाऱ्या क्रियापदाला, क्रियापदाच्या रूपाला काळ असं म्हणतात. काळामध्ये साधारणतः पर्सनल प्रोनाउन्स आहेत, हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, केस विभक्ती आहे,
यस लावण्याचे प्रत्यय आहेत, आयएनजी क्रियापदाला लागण्याचा एक प्रत्यय आहे. हे सगळं आपण या पाठामध्ये पाहिलं. शांततेमध्ये व्याकरणाचं पुस्तक काढून तुम्हाला अधिक माहिती याच्यामध्ये मिळू शकते. हा पाठ शांततेत ऐका आणि हे हेल्पिंग वर्ब्स, पर्सनल प्रोनाउन्स लिहून काढा. धन्यवाद.